विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 5 दिवसांच्या सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधानांची सायप्रसला ही पहिलीच भेट असून भूमध्य समुद्रातला जवळचा सहकारी असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. व्यापार, संरक्षण, गुंतवणूक, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये सायप्रसशी सहकार्य करण्यास आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या 21 जूनच्या योग दिनी पुण्यात मुक्काम करणार आहेत. योग दिनाचं औचित्य साधून राज्य शासनाच्या पुढाकारानं वारकरी भक्तियोग उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात 5 लाखांहून अधिक वारकरी भजन, कीर्तन, प्रवचन, योग साधना अशा विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा अंदाज आहे. खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र अर्थात CWPRSचा 109वा स्थापना दिन काल साजरा झाला. व्याख्यानं, प्रश्नमंजुषा, वृक्षारोपण, प्रयोगशाळेला भेट अशा विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसह सुमारे 4000 नागरिक सहभागी झाले होते. उत्तराखंडमध्ये डेहराडूनहून केदारनाथला जाणारं हेलिकॉप्टर आज सकाळी गौरीकुंड इथं कोसळलं. या हेलिकॉप्टरमध्ये 6 व्यक्ती होत्या. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज असून वैमानिकानं हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या वतीनं म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात 18 वर्षांखालील मुले आणि मुली राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सुरू झाल्या आहेत. मुलींच्या पहिल्या सामन्यात मुंबई उपनगर पूर्वनं मुंबई शहर पश्चिमचा पाडाव केला, तर मुलांच्या सामन्यात सांगलीनं पुणे ग्रामीणचा प्रतिकार मोडून काढत विजयी सलामी दिली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 वाजून